तर मंडळी, आज आपल्यासोबत आहे असा एक व्यक्ती जो IITच्या क्लासरूम पासून ते मीडियाच्या स्पॉटलाइट पर्यंत. तर मंडळी, चला आपण स्वागत करूया अभिनंदन गायकवाड याचं. की 11-12 मध्ये आपण जेईच्या प्रिपरेशनसाठी खूप जास्त टाइम दिला, त्यानंतर मग आपलं पॅशन मागे राहून तर जातं. तू मणिकर्णिका घाटला गेलायस का? हो, गेलेले. कसा होता तुझा ते एक्सपिरियन्स? तिथे गेल्यानं तुम्हाला ती एक निगेटिव्ह एनर्जी खरं फील होती. एक मुलगा किंवा एक व्यक्ती आहे ज्याला कॉन्टेंट क्रिएशन सुरू करायचं 0 पासून, तर त्याला तू कसं सांगशील? तू जे आतापर्यंत तू करतोयस किंवा तुझा जो एक्सपिरियन्स ते त्याला कसं सांगशील की ऍडवाइस काय देशील? तर मग ते कॅमेरा फिअर झालं किंवा ते ऑडियन्स फिअर झालं, ते मला नव्हतं सुरुवातीपासून. मला माझ्या काकांनी सांगितलेलं आहे की वेन एव्हर यू फील समवन इज जजिंग यू, इट्स ॲक्च्युली यू जजिंग युअर सेल्फ. की फिअर ऑफ बिंग जज कधीच होऊ देऊ नका, की लोक काय म्हणतील किंवा 4 लोक काय म्हणतील हे होऊ नका देऊ, कारण 4 लोक कधी समोर येऊन बोलणार नाहीये. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो AISMS कट्टाच्या एका नवीन एपिसोडमध्ये. इथे फक्त गोष्टी बोलल्या नाहीत तर अनुभवल्या पण जातात. तर मंडळी, आज आपल्यासोबत आहे असा एक व्यक्ती जो IITच्या क्लासरूम पासून ते मीडियाच्या स्पॉटलाइट पर्यंत, स्ट्रगल पासून ते स्टोरी टेलिंग पर्यंत आणि इंजिनिअरिंग फॉर्म्युलाज पासून ते लाईफ लेसन्स पर्यंत त्यांनी खूप काही अनुभवलं आहे, तेही अवघ्या 20व्या वर्षी. तर मंडळी, चला आपण स्वागत करूया अभिनंदन गायकवाड याचं. अभिनंदन, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या AISMS कट्ट्यावर. तुला कसं वाटतंय AISMS कट्ट्यावर येऊन? मस्त वाटतं, कारण पुण्यामध्ये राहून मी फक्त ऐकलेलं आहे AISMS कॉलेजबद्दल, आणि पहिल्यांदा मी आलेलो. इवन मी आदित्यलाही विचारलं की मी पहिल्यांदा आलेलो कॉलेजमध्ये, आणि पहिल्यांदा तर तेच होतं की ते विमान आहे कुठं बघायचं. आल्या मी ते पाहिलं आणि मला ते दिसलं, म्हटलं की अरे, कारण मी युजली पाहिलं तर ते मेट्रोतनं जाताना पाहिलं किंवा रोडवरनंच कॉलेज पाहिलं, तर दिस इज द फर्स्ट टाइम आय एम एंटरिंग इन दिस कॉलेज. ओके, तर मग अभिनंदन की एक मुलगा आहे जो त्यांनी 10th केली, 12th केली आणि तो आता IIT मध्ये गेलाय. तर तुझा जो एक्सपिरियन्स होता आतापर्यंत तो कसा होता? म्हणजे एक्सपिरियन्स तर असं म्हणेल की अजूनही तो असं नाही म्हणता येणार की खूप काही एक्सपिरियन्स झालेले वगैरे किंवा मी खूप काही फिगर आउट केलेलं असं नाहीये. स्टील आय एम फिगरिंग आउट. बट जे आपण म्हणतो ना की 11-12 नंतर आपल्याला एक फ्रीडम भेटतं, ते कुठेतरी भेटतंय कॉलेजमध्ये असं म्हणू शकतो. कारण कॉलेजमध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज. आपण म्हणतो की IITची लाईफ खूप मस्त असते, IIT मध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटतात. डेफिनेटली तुम्हाला खूप काही गोष्टी एक्सपिरियन्स करायला भेटतात. तिथं खूप सारे क्लब्स असतात. इवन जो पिअर ग्रुप असतो किंवा जे तुमचे सिनियर्स असतात, ते खूप इन्स्पायरिंग असते की तुमचे सिनियर्स कुठं ना कुठल्या डोमेनमध्ये काहीतरी करतायत. की आता माझे काही सिनियर्स आहेत ज्यांनी इस्रोमध्ये इंटर्नशिप केलेली, काही आहेत ज्यांनी पुणे मेट्रोमध्ये केलेली, आणि काही सिनियर्स आहेत की जे फर्स्ट इयर पासूनच म्हणजे GSOC झालं, LFX झालं, परत C4GT असे ओपन सोर्स वगैरे करतात. तर मग, आणि नॉट ओन्ली फॉर अकॅडमिक्स, आणि बाकी सिनियर्स असे सुद्धा आहेत की जे कॉलेजमध्ये आल्यानंतर ड्रॅमॅटिक्स झालं किंवा म्युझिक झालं. म्हणजे असं नाही की आपण म्हणतो की 11-12 मध्ये आपण जेईच्या प्रिपरेशनसाठी खूप जास्त टाइम दिला, त्यानंतर मग आपलं पॅशन मागे राहून जातं. तर तसं तर नाही बघता येते, कारण तिथं अभ्यास असतोच, असं नाही की अभ्यास नाहीये. डेफिनेटली अभ्यास सगळीकडेच असणार आहे, बट तिथे एक्स्ट्रा करिक्युलरला पण तेवढंच प्रोत्साहित करतं कॉलेज की जेवढं तुम्ही अकॅडमिक्सला करता. तर मग डेफिनेटली एक्सपिरियन्स जो आहे तो खूप चांगला आहे. जसं की तू म्हणलास की जेई एक्झाम खूप अवघड आहे, की म्हणजे जेई मेन्स मग ऍडव्हान्स. तर तू त्याची तयारी करताना तुला काय काय डिफिकल्टी झालं आणि त्यांना तू कसं टॅकल केलंस? ओके, डेफिनेटली का, म्हणजे असं सांगेल की जेई अवघड आहे असं आता म्हणजे म्हणता तर नाही येणार की जेई अवघड आहे किंवा असं, तर असं पण नाही म्हणता येणार की जेई खूप इझी आहे. प्रत्येक एक्झाम त्या म्हणजे पर्टिक्युलर प्रिपरेशनवरती डिपेंड करते, की जर तुमची प्रिपरेशन चांगली असेल तर एक्झाम टफ जाईल, जर प्रिपरेशन चांगली असेल तर एक्झाम इझी जाईल, आणि जर नसेल चांगली तर मग ती डेफिनेटली टफ राहील तुम्हाला. बट हां, चॅलेंजेस म्हटलं तर मग सुरुवातीला तेच बॅकलॉग वगैरे खूप राहत आहेत, चॅप्टर्स टाईमवरती कम्प्लीट होत नाहीये, किंवा कॉम्पिटिशन खूप वाटतं, किंवा फिअर ऑफ बिंग फेल्युअर, की मी मागे राहिलो तर काय होईल, माझ्यासोबतच्या मुलांच्या स्कोर जास्त येत आहेत. म्हणजे माझ्या टाईमला असं व्हायचं की जेव्हा मी 11th मध्ये कोचिंगला होतो, आउट ऑफ 60 बॅचमध्ये माझा रँक असायचा 43-44, आणि म्हणजे 60 मुलांपैकी मी 43वा किंवा 44वा असायचा. आणि कधीतरी मग मी पहिल्या 10 मध्ये यायचो, तर मग मला चांगलं वाटायचं की हा बाबा मी कॉम्पिटिशन आहे. बट तुमचे रिअल कॉम्पिटिशन तुमच्या क्लासरूममध्ये नाहीये. तुमचं जे रिअल कॉम्पिटिशन आहे ते आउट ऑफ युअर क्लासरूम, ते इंडियातले जे पूर्ण स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर आहे. आणि एक म्हटलं तर मग डिस्ट्रॅक्शन खूप होते 11-12 मध्ये. सुरुवातीला तो 10th मध्ये 98% आले, 97% आले, तर सुरुवातीला तो ओव्हर कॉन्फिडन्स असतो की अरे यार, मी 10th मध्ये चांगले पर्सेंटेज आले, 11th तर होऊनच जाईल.
माझ्यासोबत असं झालं होतं की मला 10th ला 98% आले आणि 11th ला मी खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतं की अरे 11th तर इझीच आहे, होऊन जाईल आणि एंड ऑफ दी 11th माझा रिझल्ट आलं तर 72% आणि पूर्ण 10 वर्षामध्ये 10वी पर्यंत मी कधी 90च्या खाली नव्हतं आलेलो आणि 11th मध्ये मी पहिल्यांदा 72% आलं. तर मग ते थोडंसं रिअलाईज झालं की हा बाबा की 12वी आता आहे, त्याला एफर्ट्स द्यावेच लागतील. आणि मग तिथून मग मी थोडाफार सिरियस झालो. मग प्रिपरेशन वगैरे स्टार्ट केली, थोडं यूट्यूबवरती लेक्चर्स वगैरे पाहायला लागलो आणि माझे बाबा टीचर्स होते, पप्पा टीचर आहेत, तर मग माझा मॅथ्सचा जो अभ्यास व्हायचा तो पप्पांकडनं माझा इझिली होऊन जायचा. तर मग एवढी काही डिफिकल्टी आली नाहीये, जे नॉर्मल ॲस्पिरंटला येतात तेच आलेले. ओके. जेव्हा तुला JEEचे रिझल्ट होता तेव्हा तुझी आणि घरच्यांची रिॲक्शन काय होती मी? म्हणजे आय गेस माहीत आहे की नाही तुम्हाला माहीत नाही, मी JEE मेन्सच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये फेल झालेलो. 38% होते मला. त्यामध्येही असं झालं होतं की असं नाही की मला काहीच येत नव्हतं, डेफिनेटली माझा अभ्यास झाला होता, बट मी ओव्हर अटेम्प्ट केलेले क्वेश्चन. मी 75चे 75 क्वेश्चन्स अटेम्प्ट करून आलेलो. आणि मेन म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांना असं आहे की त्यांना निगेटिव्ह मार्किंगचं कळतच नाहीये की हा बाबा माझा -1 मार्क होणार आहे, पण तो -1 नसून तो -5 मार्क्स होतात आणि त्यांनी खूप जास्त निगेटिव्ह मार्किंग होते. त्यामुळे मग माझा स्कोर फर्स्ट अटेम्प्टला खूप कमी आलेला आणि मग तिथून मग थोडंफार रिअलाईज झालं की काय चुका आहेत, काय मिस्टेक्स आहेत. त्या सेकंड अटेम्प्टमध्ये कव्हर झाला आणि मग सेकंड अटेम्प्टला जेव्हा माझा स्कोर आला 160 170 माझा स्कोर येत होता. बट बॅड लक असं म्हणता येईल की माझी ती शिफ्ट इझी आली, तर मग हायेस्ट मार्कवरती पण लोअर पर्सेंटाईल झाले. बट इव्हेंच्युअली माझा कट ऑफ क्लिअर झाला JEE ॲडव्हान्ससाठी आणि नंतर JEE ॲडव्हान्सचा पण माझा पेपर चांगला गेला. माझे मार्क्स वगैरे दोन्ही पेपरचे माझे मार्क्स मिळून 110 येत होते. तर मग डेफिनेटली माझा जो कट ऑफ क्लिअर झाला आणि मी एक एक्सपेक्टेड रँक गेस करत होतो तर ती आली. तर मग तेच आहे की थोडंसं एक्सपेक्टेशन्स होते की चांगला रिझल्ट येईल आणि हो, रिझल्ट आला चांगला. नाईस. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, तू IIT मध्येच हे झालं तुझं. थँक्यू. आणि तू आता IIT मध्ये आहेस, तर तू फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग ही स्पेसिफिक ब्रांच का निवडली? ओके. म्हणजे असं होतं की सुरुवातीपासून म्हणजे 10th नंतरच माझा जास्त जो इंटरेस्ट होता तो बायोमध्ये असायचा आणि 11th-12th माझा PCMB ग्रुप होता की हा बाबा मी नीटची पण एक्झाम देईल आणि मी नीटचा पण अभ्यास केलेला. बट तेच आहे की एक टेक्नॉलॉजी कुठेतरी आपल्याला वाटते की जसं नीटचा अभ्यास झाला किंवा जसं MBBS झालं की तुम्हाला खूप वाचन करतच राहायचंय. मला तसं नाही की मला थोडं थेरॉटिकलपेक्षा प्रॅक्टिकलमध्ये माझा जास्त इंटरेस्ट होता आणि जेव्हा माझी रँक ओपन झाली JEE ॲडव्हान्सची त्यावेळेस माझ्या ऑप्शनमध्ये माझ्या रँकच्या बेसिसवरती मला सगळ्यात बेस्ट ऑप्शन होतं ते IIT BHUचंच फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग होतं. आणि कॉलेजमध्ये म्हणजे अजूनही मला बेस्ट डिसिजन वाटतं की मी ही ब्रांच चूज केली, कारण टाइम खूप जास्त आहे तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलरसाठी. ब्रांच थोडीशी लेस हेक्टिक आहे कम्पेअर टू अदर ब्रांचेस. मेकॅनिकल झालं की आपण कन्सिडर करतो की थोडी टफ ब्रांच आहे. माझी ब्रांच असं नाही की खूपच इझी आहे वगैरे, असं पण नाही, टफ आहे ब्रांच. बट तेच आहे की प्रोफेसर थोडे कोऑपरेटिव्ह आहेत, परत डिपार्टमेंट सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे, तर त्यामुळे मग लोड वाटत नाही आणि मग इंटरेस्ट डेव्हलप होतो आणि खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात. ड्रग डिझायनिंग झालं, परत नॅचरल ड्रग्स एक्सपेरिमेंट झाले, म्हणजे आपण नेचरमधून ड्रग्स वगैरे कसे काय डिस्कवर करू शकतो वगैरे, किंवा मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग आपण कसं फार्मा इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकतो, हे सगळं मग आता कळतंय किंवा थोडं थोडं शिकतोय सुद्धा, तर मग इंटरेस्ट येतोय. ओके. तू तुझी कॉलेज लाईफ कशी आहे म्हणजे आता, आणि हॉस्टेल लाईफ मेन म्हणजे अकॅडमिक्स सोडून, म्हणजे निग्लेक्ट करून अकॅडमिक्स? ठीक आहे, आपण म्हणतो ना की प्रत्येकाने एकदा बॉईज हॉस्टेलचा एक्सपिरियन्स घ्यावाच, तर येस, बॉईज हॉस्टेलचा एक्सपिरियन्स मी म्हणेल की सर्वांनी घेतला पाहिजे. सर्वांनी म्हणजे असं नाही की गर्ल्सनी पण बॉईज हॉस्टेलमध्ये जायला पाहिजे, तसं नाही. बट बॉईज हॉस्टेलची एक वेगळीच मजा असते की तुम्ही रात्री 2 वाजता चहा प्यायला जाता. म्हणजे आमचं तर असं आहे की सकाळी 8ला लेक्चर असतं, आम्ही 8 वाजता उठतो. असं नाहीये की आता एक तो पूर्ण टर्न होतो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, चेंज होतो की आधी तुम्ही पहाटे उठून अभ्यास करताय JEEच्या प्रिपरेशनला. आता आमचं लेक्चर 8 वाजता असलं तरी मग एखादं उठवतं, अरे 8 वाजता लेक्चर आहे ना, आम्ही 8 वाजता उठून मग ट्रिपल सीट जातोय लेक्चरला वगैरे. प्रोफेसर सुद्धा आम्हाला चिडवतात की यार तुम्ही डायरेक्ट झोपेतनं उठून आलेला आहे वगैरे, लगेच कळतं. बट तेच आहे की 75% अटेंडन्स असतं तर जावं लागतं. आणि परत बॉईज हॉस्टेलची एक मजा ही आहे की तुम्हाला फ्रीडम खूप आहे आणि तुमच्यासोबत तुम्ही एकटे नसता, की तुम्हाला काही जरी झालं तरी तुमचे मित्र तुमच्यासोबत असतात आणि त्या 4 वर्षामध्ये तुम्हाला खूप चांगले बेस्ट फ्रेंड्स भेटतात, चांगले फ्रेंड्स सोबत तुमची ओळख होते वगैरे.
जे माझे फर्स्ट इयरचे फ्रेंड्स होते ते अजूनही माझ्यासोबत आहेत. खूप कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे आता मी सुट्ट्यांमध्ये आलो तरी मी माझ्या मित्रासोबत रोहित म्हणून आहेत, माझ्या मित्रासोबत आलो. आणि नॉट ओनली की ते तुमच्या फक्त मस्तीमध्येच तुमच्यासोबत असतील असं पण नाहीये की सगळे मुलं तिथं हुशार आहेत. असं नाही म्हणत की मुलं हुशार आहेत, सर्व मुलं हुशार आहेत. एखादा टॉपिक येत नसेल तर मग शिकवतात वगैरे. ग्रुप स्टडीज होतं आणि बेस्ट आहे की ग्रुप स्टडीमध्ये थोडाफार अभ्यास होतो. एंड मोमेंटला तुम्हाला काहीच येत नाहीये पण कुठे ना कुठे 4 वाक्य किंवा 4 कन्सेप्ट तुम्हाला समजतं, मित्र समजवतो आणि त्यावरनं तुम्ही पेपरही लिहू नाही येतं पूर्ण. ते मजा येते. परत फटाके वगैरे दिवाळीला आम्ही फोडतोच वगैरे. कधी रेड वगैरे पण पडती. पासून मी लांब राहतोय तर ऑब्व्हियसली मी घरचं जेवण तर मिस करतोच. तर मग आम्ही तिथं एकत्र येऊन काही ना काही बनवत राहतो. जसं आम्ही शिवरात्रीला साबुदाणा खिचडी बनवलेली. ठीक आहे, आपल्यासाठी ती इथं असताना ती कॉमन झाली की हा बाबा आपण डेली खातोय, आठवड्याला एक खातोय उपास असेल तर. बट तिथं आम्ही सर्वांनी बनवलेली ना, ते म्हणजे वन ऑफ द मेमोरेबल काय त्यात कोर मेमरी म्हणू शकतो की ती आठवणी की आम्ही सर्वांनी एकत्र मिळून बनवलेली. परत एक्झामच्या टाईममध्ये कोणी झोपतच नाहीये, पूर्ण रात्रभर अभ्यास करतात. तेच आहे म्हणजे इंजिनियर्स म्हटलं की आपण एक दिवस अगोदरच अभ्यास चालू करतो. सेम आम्ही पण तिथे तसंच करतो की आम्ही असं नाही की आम्ही खूप सुरुवातीपासून अभ्यास करतोय. करतात काही जण करतात, फ्रंट बेंचर जे असतात ते. पण आय एम बॅक बेंचर टू बी ऑनेस्ट. तर मग आम्ही पण एक दिवस अगोदर अभ्यास चालू करतो आणि एखादा समजा मी मित्राला सांगितलं की मी ही पीपीटी करतोय, तू दुसरी पीपीटी कर, असं मग आमचं बोलणं चालतं किंवा अशातनं मग आमचा अभ्यास वगैरे होतो. परत एकमेकाला रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायला किंवा इयर संपलं आमचं फर्स्ट इयर संपलं तर प्रत्येकाला घरी सोडण्यासाठी म्हणजे स्टेशनमध्ये आम्ही सगळं ग्रुप जायचो. सेकंड इयरलाही तसं. आणि आता कुठेतरी कॉलेजच्या मी एकदम मिडल फेजला आहे. माझी 5 वर्षाची ड्युएल डिग्री माझं बीटेक आणि एमटेक आहे माझं. तर माझं आता 2.5 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि एक्झॅक्टली आता 2.5 वर्ष बाकी आहे माझ्याकडे. आणि असं म्हणू शकतो की माझं आता मेन फेज चालू झालेला आहे. आता 2.5 वर्षात तेच आपण म्हणतो ना, फर्स्ट इयर एक्सप्लोअरचं असतं, सेकंड इयर ट्रायचं असतं की तुम्ही एकदा ट्राय करा, थर्ड इयर तुम्ही एक बेसिक रिस्क घेऊ शकता आणि फोर्थ इयर तुम्हाला फिगर आउट करावंच लागतं की आता कॉलेज नंतर मला काय केलं पाहिजे. तर मग तेच आता माझं एक्सप्लोरिंगचा फेज थोडासा संपलेला आहे आणि आता मला पण फिगर आउट करावं लागेल की लवकर काय चाललंय. तुला एक असा किस्सा आठवतो की मित्रांसोबत झालेला एक खूप मस्तीचा किस्सा स्पेसिफिक, जे तू कधीच विसरू शकणार नाही तुझ्या लाईफमध्ये? म्हणजे माझ्या एका मित्राचा पेपर होता आणि पेपर रात्रभर आम्ही अभ्यास वगैरे केला आणि आम्ही या भ्रममध्ये होतो की पेपर आमचा 1:30 वाजता आहे. आम्ही एकदम मस्त अभ्यास केला. आम्ही सकाळपर्यंत 6-6:30 पर्यंत अभ्यास केला. म्हटलं की आता 2 तास झोपू, परत 8 वाजता उठू आणि परत अभ्यास करून 1:30 वाजता पेपर द्यायला जाऊ. आम्ही झोपलो आणि नंतर मग आम्हाला कळलं की आमचा पेपर 8 वाजता होता. पेपर मिस झाला. पण ठीक आहे, आम्हाला मेकअप एक्झाम असते की आम्हाला एक लेजिट रिझन काहीतरी द्यावं लागतं की यामुळे माझा पेपर मिस झालेला आहे. ठीक आहे, बट मेकअप एक्झाममध्ये असं होतं की ते ग्रेड चांगल्यात येत नाहीत. मग त्यामुळे मग जो ॲक्च्युअल एक्झाम आहे त्यामध्येच तुम्हाला अपेअर व्हावं लागतं. तसं परत मस्ती वगैरे होत राहते वगैरे मित्रांसोबत. माय प्रोफेसरसोबत पण चांगलं रिलेशन आहे. मी माझ्या म्हणजे असं म्हणतात की IITतले प्रोफेसर खूप स्ट्रिक्ट असतात किंवा थोडेसे वियर्ड असतात. बट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे प्रोफेसर आहेत ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे एक प्रोफेसर आहेत सतीश सर म्हणून, त्यांच्यासोबत मी फिरायला वगैरे गेलेलो आहे, तिकडे मिर्झापूरला वगैरे गेलेलो आहे. खूप चांगला टाइम स्पेंड केलेला आहे आम्ही वगैरे. आणि माझे म्हणजे मी तर तेच म्हणेल की कॉलेजमध्ये खूप काही गोष्टी मला एक्सपिरियन्स करायला भेटत आहेत, खूप नवीन गोष्टी भेटल्या आहेत. त्यामध्ये माझे मित्र खूप चांगले झालेले आहेत. आणि एक कोर मेमरी म्हटले तर आम्ही मराठी मुलं जी आहेत IIT BHU मधले, तर आम्ही सगळे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो की आपले तेच एक मेन सण आहेत की गणेशोत्सव झाला, परत दिवाळी दसरा झाला. तर आम्ही दरवर्षी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करतो तिथे. तर असं असतं की फर्स्ट इयर टू फायनल इयर जेवढेही मराठी मुलं आहेत आम्ही सगळे एकत्र येतो. मूर्तीसुद्धा आम्ही मुंबई किंवा पुण्यामधनं आम्ही इम्पोर्ट करतो की मूर्ती पाहिजे तर आपली इथलीच चांगली मूर्ती हवी. यावर्षी आम्ही ढोलपथक बोलवलेलं, नाशिकचं ढोलपथक बोलवलेलं. आणि दिस इज द फर्स्ट टाइम की IIT मध्ये महाराष्ट्रातलं ढोलपथक वाजलेलं. मग ते आम्ही केलेलं. हे म्हणजे वन ऑफ द बेस्ट मेमरीज आहेत की ज्या कॉलेजने मला आत्तापर्यंत दिलेल्या आहेत. आणि फनी मेमरीज पाहिलं तर ते आता ॲट पॉईंट तर नाही आठवणार, एखाद्या आठवली तर मग सांगेल मी परत. नाही, खरंच खूप चांगले की तुम्ही तुमच्या रूट्सला विसरत नाही आणि खूप हा चांगला उपक्रम करताय तुम्ही. म्हणजे IITला जाऊन पण BHUला वाराणसीला जाऊन पण तुम्ही एवढं चांगलं करताय. खरंच खूप म्हणजे ग्रेट आहे. आणि तू
मला तू घाटाचं बोलला, घाटचं, तर तू मणिकर्णिका घाटला गेलायस का? हो, गेलेले. कसा होता तुझा एक्सपिरियन्स? म्हणजे जे जसं सांग. म्हणजे मी थोडा धार्मिक मुलगा म्हणू शकतो, की मी थोडासा आध्यात्मिक मुलगा आहे. तर ते तुम्हाला वाईब जेव्हा तुम्ही 80 म्हणजे तिथं 84 घाट आहेत. पहिला 80 घाट आहे. 80 घाट पासून तुम्ही जसं जसं पुढे पुढे जाता तसं वेगवेगळे घाट येतात. तर 2 घाट आहेत, एक हरिश्चंद्र घाट आणि एक मणिकर्णिका घाट. हरिश्चंद्र घाटवरती मेनली अघोरी ते असतात आणि ते तिथं गेल्यानं तुम्हाला ती एक निगेटिव्ह एनर्जी खरं फील होती. आता माझ्यासोबत म्हणजे मी म्हणू नाही शकत आहे की एक अंधश्रद्धा असेल किंवा हे स्ट्रॉंग हंच माझा असं वाटतंय किंवा एक कोइन्सिडन्स म्हणू शकता. मी 3 वेळा मणिकर्णिका घाटवरती गेलेले पूर्ण आतापर्यंतच्या टेन्युअरमध्ये माझ्या. तर पहिल्यांदा मी गेलेलो तेव्हा होळी होती. ती येताना माझा ॲक्सिडेंट झाला, माझ्या पायाला लागलं. त्यानंतर परत 6-7 महिन्यांनी मी परत मणिकर्णिका घाटवरती गेलेलो. येताना मला सायलेन्सर वाजलं. तर मग त्या म्हणजे एक कोइन्सिडन्स पण म्हणू शकतो आपण किंवा मी असं पण नाही म्हणत, पण जेव्हा पण मी गेलेलं मला काहीतरी झालेलं आहे. आणि म्हणजे माझा एक नोन फ्रेंड आहे, त्यांनी सांगितलेलं की तिथे असं नाही करता येत की एक मोक्षाची जागा आहे ती, की असं म्हणतात की एखाद्याला जर काशीमध्ये मरण आलं तर मग त्याचे जर अंत्यसंस्कार जर मणिकर्णिका घाटवरती झाले किंवा त्याचे अंत्यसंस्कार काशीमध्ये झाले तर त्याला मोक्ष भेटतो. जन्म आणि मृत्यूच्या काय त्या लूपमधून त्याला एक मोक्ष भेटतो तसं म्हणतात. आणि निगेटिव्ह एनर्जी खरंच फील होती की तुला दशाश्वमेध घाट झालं, 80 घाट झालं, तिथे तुला एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटतं की थोडंसं हॅपी फील वाटतं. बट जसं तू पुढे पुढे जातो, हरिश्चंद्र घाट झाला, तिथे अघोरी त्यांचे रिच्युअल्स करत असतात, त्या परत काही ना काही चालू असतं. आता रिसेंटली देव दीपावली चालू होती, तर देव दीपावली चालू आहे, एका साईडला सगळे सेलिब्रेट करतायत आणि एका साईडला कोणाचे तरी अंत्यसंस्कार चालू आहेत. आणि एक इन्सिडन्स असा आहे की होळीमध्ये जेव्हा आपली असते तर तिथं मणिकर्णिका घाटवरती स्मशान होळी होते. स्मशान होळी म्हणजे ती खूप जास्त वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे की तुम्ही एकदा ते फील केलं पाहिजे. मी गेलो होतो जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा. तर असं असतं की एक 4-5 अघोरी असतात, ते एक प्रेत घेतात. आपण कसं एखाद्या प्रेताला म्हणजे त्या घरापासून तर त्या स्मशानभूमीपर्यंत नेतो, तसं ते प्रेत आणतात त्या स्मशानभूमीपर्यंत आणि ते त्या प्रेताला घेऊन ते डान्स करतात. आणि डान्स करतात, मध्येच ते डोल जोरजोरात वाजवणार, परत ते राख उधळणार, ती राखही असते तर ती त्यातलीच स्मशानभूमीतलीच राख असते. तर ते खूप जे भयानकही वाटतं आणि थोडंसं काय म्हणतात त्याला एक्साइटिंग पण वाटतं की पहिल्यांदा आपण असं काहीतरी पाहतोय. तर ते खूप म्हणजे हॉरिबल तर वाटतंच की एखाद्या प्रेतासोबत कोणीतरी डान्स करतंय किंवा मग त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स आहे की तो थोडासा मणिकर्णिका घाटवरचा माझा लक्षात राहिला अजूनही. आणि हा ते निगेटिव्ह एनर्जी तिथं फील होते. आता आपण वळूयात कॉन्टेंट क्रिएशनकडे. की आता समजा की एक मुलगा किंवा एक व्यक्ती आहे ज्याला कॉन्टेंट क्रिएशन सुरू करायचं झिरोपासून, तर त्याला तू कसं सांगशील? तू जे आतापर्यंत तू करतोयस किंवा तुझं जो एक्सपिरियन्स ते त्याला कसं सांगशील की ॲडवाइस काय देशील? ठीक आहे, आता मी तर म्हणजे एक कॉन्ट्रोवर्शियल वाक्य पण होईल की आपण म्हणतो ना की म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून असं म्हणेल की कॉन्टेंट क्रिएशन एक काळाची गरज म्हणू शकतो. की तुम्हाला तुमचा ब्रँड डेव्हलप करताय, तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचंय किंवा तुम्हाला काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज पाहिजेत, कॉन्टेंट क्रिएशन एक तुम्हाला बूस्ट करू शकतं प्रत्येक गोष्टीतनं. आता म्हणजे जर मी उदाहरण दिलं की मी कसं स्टार्ट केलेलं, तर 8th स्टँडर्डला होतो मी तेव्हा टिकटॉक ऑब्व्हियसली म्हणजे 90% जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत त्या सर्वांनी टिकटॉकपासूनच स्टार्ट केलेले. आय एम वन ऑफ दॅट की मी पण टिकटॉकवरती व्हिडिओज वगैरे बनवलेले. टिकटॉक नंतर लॉकडाऊन आलं, लॉकडाऊनमध्ये यूट्यूबवरती स्टार्ट केलं. सुरुवातीला मी रोस्ट व्हिडिओज बनवायचो आणि फन फॅक्ट म्हणजे माझा असं होता की मी शिवाजी महाराजांच्या पोवाडे खूप लहानपणापासून बोलायचो आणि त्यामुळे माझे स्टेज शो वगैरे भरपूर जायचं. तर मग ते कॅमेरा फिअर झालं किंवा ते ऑडियन्स फिअर झालं ते मला नव्हतं सुरुवातीपासून, कारण खूप आधीपासून मी याच क्षेत्रात होतो. मी शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे म्हणायचो. तर जवळपास माझे 100च्या वरती स्टेज शो झालेले आहेत. त्यामुळे फिअर ऑफ ऑडियन्स किंवा कॅमेरा फिअर हे मला नव्हतंच. तर मग टिकटॉक व्हिडिओज वगैरे बनवले, त्यानंतर यूट्यूबवरती रोस्ट व्हिडिओज बनवले. लॉकडाऊनमध्ये रोस्टचा खूप ट्रेंड चाललेला, तर मी पण थोडे रोस्ट व्हिडिओज बनवलेले. त्या लॉकडाऊन नंतर मग 11th-12th आलं की मग आता ठीक आहे, जेईचा थोडासा कर आला की आता जेईसाठी सिरियस व्हावं लागेल. बट त्यामध्ये पण माझं असं होतं की पॅशन माझं नेहमी स्टिक होतं माझ्यासोबत. मग म्हणजे मी खूप गर्वाने पण म्हणू शकतो की
आय एम वन ऑफ दॅट क्रिएटर की ज्याने IIT JEEची त्याची पूर्ण जर्नी डॉक्युमेंट केलेली. भरपूर सारे क्रिएटर्स असे आहेत की ज्यांनी कॉलेजला गेल्यानंतर कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं आहे. मी कॉलेजला जायच्या अगोदर सुद्धा कॉन्टेंट क्रिएशन करत होतो, आत्ताही मी कॉन्टेंट क्रिएशन करतोय. तर मग यूट्यूब नंतर मग जेव्हा जेईचा फेज आला, जेईमध्ये मग मी सुरुवातीला मिनी व्लॉग्स वगैरे बनवायचो. आणि जेव्हा मी कॉलेजला आलो, IIT मध्ये माझं सिलेक्शन झालं, त्यानंतर मी थोडंसं अकॅडमिक ओरिएंटेड व्हिडिओज बनवायला लागलो, मिनी व्लॉग्स बनवायला लागलो. आणि सध्या स्टोरी टेलिंग फिल्म मेकिंग पण एक माझा प्लस पॉईंट झालेला आहे की मला त्यामध्ये जास्त इंटरेस्ट यायला लागलेला आहे. आणि जर तू विचारलंस की एखाद्या मुलाला बेसिकपासून स्टार्ट करायचं कॉन्टेंट क्रिएशन, तर पहिलं तर मी म्हणेल की गिअर्स मॅटर नाही करत. कारण भरपूर जणांचं असं असतं की यार मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करतोय तर मला कॅमेरा पाहिजे, मला कॅमेरा नाही पाहिजे तर मला आयफोन पाहिजे. तसं नाही आहे. ते तुम्ही आयफोन 11 घेतला तर तुम्ही म्हणता की यार मला 12 नाही आहे, 12 घेतला तर 13 पाहिजे. तुम्ही समजा माईक घेतला तर नाही यार मला हा माईक नाही पाहिजे, मला दुसरा माईक पाहिजे. मी म्हणेल जर सुरुवातीला जर गिअरमध्ये इन्व्हेस्ट करायचंच असेल तर मी म्हणेल की तुम्ही माईकवरती इन्व्हेस्ट करा. कारण कॅमेरा वगैरे ते होत राहतं, त्याचं काही नाही. बट जोपर्यंत तुमचा ऑडिओ लोकांपर्यंत टच नाही होते, कारण बेस्ट वे तेच असतं की आपल्या आवाजाने तुम्ही लोकांना किती कनेक्टेड करू शकता किंवा तुम्ही किती रिलेट करू शकता ऑडियन्सला तुमच्या आवाजामुळे. तर त्यामुळे जर गिअरमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही एक सुरुवातीला चांगला माईकमध्ये करा. आणि सुरुवातीला तर आपण असंच करू शकतो की एक नीच तर नसते की एक माझी फिक्स ऑडियन्स नाही आहे की सुरुवातीला जर एखादा व्हिडिओ बनवतो त्याला माहीत नाही आहे की मला बनवायचं काय. तर जे येतं सुरुवातीला, समजा तुम्हाला कोडिंग चांगली येत असेल तर तुम्ही कोडिंगचे कॉन्टेंट बनवा. की आता सिरीज वगैरे एक ट्रेंड चांगला चाललेला आहे की डे 1 ऑफ लर्निंग AIML, डे 2 ऑफ लर्निंग AIML, की त्या दिवसभरात तुम्ही काय केलेलं आहे ते तुम्ही डॉक्युमेंट करून तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्हाला खूप चांगलं एखादं डोमेन येतं, समजा एखाद्याला खूप चांगलं म्युझिक येतं, तर तू ते म्युझिकचं शोकेस करू शकतो. कारण कॉन्टेंट क्रिएशनमुळे तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज भेटत राहतात. म्हणजे मी म्हणेल की आत्तापर्यंत, आता इव्हन ही जी पॉडकास्टची ऑपॉर्च्युनिटी मला भेटली ती सुद्धा कॉन्टेंट क्रिएशनमुळे भेटलेली. ते सांगेल की कॉन्टेंट क्रिएशनमुळे खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज भेटतात. सुरुवातीला जर स्टार्ट करायचंच असेल तर आपण एखाद्याला कॉन्टेंट स्टार्ट करायचं असेल तर एक फिक्स ऑडियन्स नसते. मी जसं सांगितलं की जो डोमेन तुम्हाला येते, जे तुम्हाला चांगलं जमतंय ते तुम्ही ऑडियन्ससाठी शोकेस करा. सुरुवातीला असं वाटतं की यार लोक काय बोलतील, की फिअर ऑफ बिंग जज, की मला लोक जज करतील. सुरुवातीला होतं, मलाही झालं की मला लोक काय जज करतील, किंवा मी जर लोकांमध्ये गेलो आणि मी कॅमेरा बाहेर काढून, मी जर फोन की कॅमेरा काढून मी लोकांशी बोलते, लोक माझ्यावरती हसतील. बट लोक जर जज करत असतील, म्हणजे मला माझ्या काकांनी सांगितलेलं आहे की वेन एव्हर यू फील समवन इज जजिंग यू, इट्स ॲक्च्युली यू जजिंग युअर सेल्फ. की आपणच स्वतःला जज करत असतो, बाकी कोण नाही करत. की आणि जर एखादा जज करतच असेल, की आता समजा मी तुला जज करतोय की यार तू कॅमेरा काढून बोलते, मी तोंडावर येऊन तर नाही बोलला की यार तू का असं करतोय. तर मग ते स्वतःच आपण ओव्हरथिंक खूप जास्त करतो की, पण ते नाही केलं पाहिजे. आणि मी म्हणेल जर कॉन्टेंट क्रिएशन जेवढं लवकर स्टार्ट करता येईल ना तेवढं लवकर केलं पाहिजे. कारण जर तुम्ही कॉलेजमध्ये आलेला आहे आणि तुम्ही म्हणताय की आता मी कॉलेजमध्ये आल्यावर कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करेल, फर्स्ट इयरमध्ये तुम्ही म्हटलं की अरे करू, फर्स्ट इयरमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि फर्स्ट इयर मी म्हणेल की बेस्ट टाईम आहे कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करण्यासाठी. कोणी जज करायला नाही आहे, किंवा सगळे अननोन पर्सन आहेत तुमच्यासोबत, कोणी तुमच्या ओळखीचं नाही आहे, तुम्ही रिस्क घेऊ शकता, कोणी तुम्हाला जज नाही करणार. सेकंड इयरमध्ये गेला तर मग तुम्हाला क्लबच्या काही क्लब झाले किंवा तुमचे डिपार्टमेंट झाले, त्यांच्या थोड्याशा काय बोलतात रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, की त्यामुळे थर्ड इयरला तुम्हाला थोडं इंटर्नशिपचा अभ्यास करावा लागेल, फोर्थ इयरला प्लेसमेंट झालं, नंतर कॉलेज संपलं आणि मग कॉन्टेंट क्रिएशन करायचं ते राहून गेलं. त्यामुळे मी म्हणेल की जेवढं लवकर स्टार्ट करता येईल तेवढं लवकर स्टार्ट केलं पाहिजे. तुझी फॅमिली आणि फ्रेंड्सची काय रिॲक्शन होती की जी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं, जसं की तू म्हणला जेईच्या प्रिपरेशनचं पण तू डॉक्युमेंट केले ती जर्नी, तर म्हणजे कशी रिॲक्शन होती? माझे मम्मी पप्पा, माझा भाऊ खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे सुरुवातीपासूनच माझ्या मम्मी पप्पांनी माझ्या डिसिजनला प्रायोरिटी दिलेली. त्यांना माहिती असेल की याचा डिसिजन चुकीचा असू शकतो, बट हा म्हणतोय ना तर मग लेट्स गिव्ह अ ट्राय, की हा ठीक आहे करून बघ एकदा. सुरुवातीपासून म्हणजे 10वीतच मला फोन दिलेला पप्पांनी की ठीक आहे तुला व्हिडिओज वगैरे आधी सुरुवातीला मी बनवायचो तर पप्पांच्या फोनवरनं मी व्हिडिओ बनवायचो. यूट्यूब चॅनलही पप्पांच्याच नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावरनं मी माझे व्हिडिओज अपलोड करतात. आणि माझ्या आईवडिलांना म्हणजे नॉट ओनली म्हणजे माझ्या आईवडिलांना नाही,
प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या मुलाचं कौतुक असते की आता तू पाहिलं असेल की तुझा फोटो तुझे मम्मी पप्पा त्यांच्या व्हॉट्सअपच्या डीपीला ठेवत असतील किंवा तुझी मम्मी त्यांच्या मम्मीच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत असेल, तर माझंच की माझा एखादा नवीन व्हिडिओ आला किंवा माझी एखादी नवीन रील आली तर मम्मी पप्पा त्यांच्या स्टेटसला ते आवर्जून ठेवतात. आणि असं म्हणजे आधी तरी मला वाटायचं की आधी मी स्वतः बोलायचं मुलांना की शेअर करा, हे करा, ते करा, बट ते तुझ्या आईवडिलांना कधीच तुला बोलावं नाही लागणार की मी ही व्हिडिओ बनवलेली आहे, शेअर करा. आणि जेव्हा सुरुवातीला मी युट्यूब चॅनल माझा चालू केलेला तेव्हा माझ्या पप्पांनी जे माझा युट्यूबचा व्हिडिओ होता तो त्यांच्या स्टेटसला, त्यांचे ग्रुप्स, त्यांचे कॉन्टॅक्ट, प्रत्येक कॉन्टॅक्टला त्यांनी शेअर केलेलं की माझ्या मुलाचं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. मम्मीने पण तिच्या मैत्रिणींना सगळ्यांना पाठवलेलं, माझ्या भावानी पण त्याच्या इन्स्टा स्टोरीला ठेवलेलं की माझ्या छोट्या भावाचा युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा वगैरे. खूप सपोर्टिव्ह आहेत वगैरे. आणि म्हणजे मला कधी काही शूट करायचं असेल किंवा इव्हन माझी मम्मी मला एखाद्या रील सेंड करते, म्हणते की अशी रील तू बनवू शकतो किंवा अशी एखादी रील तू बनव. पप्पा मला काहीतरी पाठवतात. आणि कोणी सपोर्ट नाही केला ना तरी आपले आई वडील असतात आपल्याला सपोर्ट करायला. कारण आता 30 days 30 रील्सचं मी एक चॅलेंज घेतलेलं की मी 30 दिवस 30 व्हिडिओज बनवेल. काही झालं तरी माझ्याकडे टाइम भरपूर होता कॉलेजमध्ये, मध्ये एक लॉंग विकेंड आलेला, परत एक्झाम्सही संपलेल्या, थोडाफार टाइम होता, तर म्हटलं की लेट्स गिव्ह अ ट्राय की आपण 30 days 30 रील्स बनवू. तर मी 25-26 रील्स वगैरे केल्या आणि शेवटला माझ्या रील लेट यायच्या. तर माझे पप्पा मला सकाळी टेक्स्ट करायचे की अभिनंदन आजचा व्हिडिओ अपलोड नाही केला का. तर मग तेच की म्हणजे कधी कधी माझ्या लक्षात नाहीये, बट हा त्या आतुरतेने मम्मी पप्पा वाट बघत बसायचे की हा व्हिडिओ बनवतोय वगैरे. तेच एक. आणि खूप आता तरी मी एवढं सांगत आहे की मी माझं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा, हे करा, ते करा, बट माझे मम्मी पप्पा कोणी भेटलं किंवा कोणी विचारलं की तुमचा मुलगा काय करतो, तर आय एम हॅपी की ते आनंदाने सांगतात की तो IIT मध्ये आणि त्याचं युट्यूब चॅनल आहे आणि ते सबस्क्राईब करायला लावतात. ते खूप हे. आणि मी रिसेंटली आत्ताच घरी आलो, मलाही आत्ता सुट्ट्या लागल्या, तर मी टीव्हीवरती पाहत होतो. टीव्हीवरती युट्यूबवरती पण तेच सर्च करतात अभिनंदन गायकवाड. म्हणजे मुलाचेच व्हिडिओ जर आई वडील एवढ्या आवडीने पाहत असतील तर मग ते म्हणजे एक ब्लेसिंग आहे की ते खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत माझे मम्मी पप्पा या बाबतीत. आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे, घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत. आता समजा की एक पर्सन आहे जो त्याचं स्वतःचं पेज रन करतो, जसं की मी एक स्वतःचं पेज रन करतोय, तर माझे व्ह्यूज जात नाहीत किंवा माझी रीच जात नाही, तर तुझं पण झालंच असणार आहे. बरोबर. तर त्याला तू कसं टॅकल केलंस, म्हणजे तुला काय काय चॅलेंजेस आले ते फेस करताना? ओके, तर म्हणजे मी कॉन्टेंट म्हणजे माझं इंस्टाग्रामवरती अकाउंट मी बनवलं 10वीला, 9thच्या एंडिंगला, म्हणजे स्टार्ट ऑफ द 10thला मी माझं इंस्टाला अकाउंट बनवलं आणि तेव्हापासून मी कॉन्टेंट वगैरे इंस्टाग्रामवरती अपलोड करायला लागलो. टिल 12th माझे फॉलोअर्स होते 600-700 फॉलोअर्स होते. ते ओळखीचे असतात किंवा सुरुवातीला आपण फॉलो करतोय, ते फॉलो बॅक करतायत, मग आपण अनफॉलो करतोय, ती टेक्निक वगैरे सुरुवातीला यूज करायचे. तसं केलं. जेव्हा मी कॉलेजला आलो तेव्हा मी रेग्युलरली व्हिडिओज वगैरे बनवायला लागलो. इव्हन 12th मध्ये पण माझे काही व्हिडिओज व्हायरल झालेले. जेव्हा मी 12thला आलो आणि माझा एक व्हिडिओ जो माझा पूर्ण कॉन्टेंट क्रिएशनचा टर्निंग पॉईंट ठरला, तो म्हणजे माझ्या IIT JEEची जी जर्नी होती, त्या पूर्ण जर्नीचा मी एक डॉक्युमेंटेड व्हिडिओ केला होता की माझी पूर्ण प्रिपरेशन आणि माझी रिझल्ट रिॲक्शन पूर्ण कॉम्बिनेशन करून मी एक व्हिडिओ केला. आणि त्या व्हिडिओनी पूर्ण चेंजच केलं की त्या व्हिडिओला 7.5 मिलियन व्ह्यूज गेले. म्हणजे 70 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. 70 लाख लोक जर तू डोळ्यासमोर इमॅजिन केली तर ते भरपूर होतात की 70 लाख लोक तुझा तो व्हिडिओ पाहतायत की तू काय बनवलंय. ते खूप ग्रेटफुल असतं की. आणि मग त्या व्हिडिओ थ्रू मला खूप जास्त पुश मिळाला. त्यानंतरचे माझे सगळे व्हिडिओ थोडे व्हायरल वगैरे व्हायला लागले. आणि नंतर एंड ऑफ दी फर्स्ट इयर मग माझे फॉलोअर्स 25,000 वगैरे झालेले. तेच की पण 6-7 महिन्यामध्ये माझे 25,000 फॉलोअर्स झाले. पण त्याच्या अगोदर मी 3-4 वर्ष झाले की मी 800-900 फॉलोअर्सवरतीच होतो. आणि नंबर मॅटर नाही करत. ऑनेस्टली मी सांगेल की नंबर मॅटर नाही करत की तुझे फॉलोअर्स किती आहेत किंवा हे किती आहेत, ते मॅटर नाही करत. तुला काय जमतं. जर तू तुझ्या स्किलमध्ये जर एकदम टॉपला असेल तर मग तू ग्रो होतोच. असं नाही की तू मीडियोकर आहे किंवा तुला जमत नाहीये. थोडा स्ट्रगल करावा लागतो, पण एखाद्या पॉईंटला जर तू त्या एखाद्या पर्टिक्युलर स्किलमध्ये तू टॉप केलं की हा बाबा मला आता या स्किल रिलेटेड सर्व काही येतं, म्हणेल की नंबर मॅटर नाही करत. कारण सुरुवातीला मी जसं सांगितलं की 3-4 वर्ष झाले माझे 800-900 फॉलोअर्स होते. त्यानंतर 6-6.5 महिन्यांनी माझे 25,000 फॉलोअर्स आले. तर ती ग्रोथ तशीच असते. ग्रोथ तुझी कधीतरी एकदम वरती जाईल, नंतर ती स्टेबल होऊन जाते.
तसंच आहे की सेम माझंही तसं झालं की सुरुवातीला मी खूप एफर्ट्स दिले, त्यानंतर मला कुठं ग्रोथ आली. आणि जे आपण म्हणतो की ट्रेंडिंग ऑडिओज यूज केले पाहिजेत किंवा हे केलं पाहिजे, माझं असं म्हणणं आहे की व्ह्यूजपेक्षा ना ऑडियन्सवरती लक्ष दिलं पाहिजे. कारण जे व्ह्यूज असतात ते लोक तुला आज उद्या लक्षात ठेवतील. कारण तू जे बनवलंय ते सर्वांनी बनवलेलं, तेच तू बनवलेलं. एक ट्रेंड चाललेला आहे, तोच ट्रेंड तू पण कॉपी पेस्ट केलेला, तर ते व्हायरल होणार, ते लोक बघणार. बट एक ट्रेंड नंतर विसरला जातो, लोकांना माहितीच नाही. कारण ते सगळ्यांनी सर्वीकडे पाहिलेलं आहे ना, की आता समजा एकाने तोच व्हिडिओ बनवलाय, सेम व्हिडिओ दुसऱ्याने बनवलेला आहे, मग ते सगळीकडे ते पाहतायत. बट जर समजा तू काहीतरी युनिक केलं, ते लोकांना आवडलं, तर ते लोक लक्षात ठेवतात. आता मला एक इन्सिडन्स आठवतोय. मी बाहेर गेलेलो आणि मी माझ्या मित्रांसोबत होतो. तर एक असंच रॅन्डमली एक मुलगा आला आणि तो म्हटला की आप अभिनंदन हो. मी म्हटलं की हा. तर की मैंने आपके व्हिडिओज देखे. तर मग खूप वेळा आता असं होतं की एखादा मुद्दाहून बोलत असेल किंवा त्यांनी पाहिलं असेल वगैरे, मग मी असंच पॉईंट करण्यासाठी मी विचारलं की कुठला व्हिडिओज पाहिला. तर त्याने माझं तो सांगितलं की लाईफ इज लाईक इंटिग्रेशन, मी तो तुझा व्हिडिओ पाहिलेला आहे. तेव्हा कुठं वाटलं की हा बाबा, मी जे काहीतरी करतोय ते ऑडियन्सपर्यंत जाते. कारण व्ह्यूज आहेत ते तुला आज लक्षात ठेवतील, उद्या विसरून जातील. पण जी तू ऑडियन्स क्रिएट करशील ती ऑडियन्स तुला नेहमी लक्षात ठेवते. तू जेव्हा बाहेर जाशील आणि एखादा अननोन पर्सन तुला ओळखतो किंवा तुझ्या ओळखीच्या लोकांसोबत जर एखादा अननोन पर्सन येतोय आणि म्हणतो की मी तुला ओळखतो, मी तुझं काम पाहिलेलं आहे, मला ते खूप आवडतं, तो जो फील असतो ना, तो खूप वेगळा असतो. की हा बाबा, की मी ज्यासाठी हे सगळं करतोय ते कुठेतरी वर्थ इट होतंय. आता की तुझं जसं की यूट्यूब चॅनल आहे, त्याचे खूप चांगले व्ह्यूज गेलेत, खूप चांगले फॉलोअर्स आहेत, ते ऑफकोर्स की मॉनिटाईज तर झालंच असेल. बरोबर. तर मग असंच एक जर कोणाला तर स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करायचं आणि ते मॉनिटाईज करायचं आणि त्याचं अर्निंग स्टार्ट करायचे त्यापासून, हां, किंवा एक साईड हसल म्हणून हे करायचं, तर तू त्याला काय सांगशील? मी म्हणेल की साईड हसल आत्ता खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही किती वेळ तरी घरच्यांना पैसे मागणार, एक पॉईंटला स्वतःला थोडंसं हे वाटतं की यार सारखे सारखे पैसे नाही मागितले पाहिजेत. किंवा आणि कॉलेजमध्ये आलं की खर्च खूप होतोच ऑब्व्हियसली. तुला मित्रांसोबत पार्टीला जायचंय, तू एकदा नाही म्हणशील, दोनदा नाही म्हणशील, पण एखाद्या पॉईंटला तुझं पण म्हणत असं की यार मला जायला पाहिजे, किंवा एखादी गोष्ट ती तुला घ्यायची बट नाही येत पैसे. आणि जेव्हा तू स्वतः सेल्फ अर्निंग स्टार्ट करतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी समजायला लागतात की सेव्हिंग का केली पाहिजे, किंवा एखाद्या गोष्टीवर ते एवढेच पैसे का खर्च केले पाहिजेत, किंवा कुठेतरी माझा ओव्हर खर्च होतोय, तो का होतोय, ते तुला जेव्हा तू स्वतः कमवायला लागशील तेव्हा कळतं. आणि मी म्हणेल की एखाद्या स्टुडंटला साईड हसल चालू करायचं आहे तर तेच आहे की कॉन्टेंट क्रिएशन इज द बेस्ट वे टू अर्न मनी. म्हणजे मी असं सांगेल की एखादं एकदम .1 आहे असं समज, की एकदम बेसिक लेवलला आहे, त्याला स्टार्ट करते, त्याला ज्याच्यात इंटरेस्ट असेल, लेट सपोज की त्याला व्हिडिओ एडिटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, त्याने एखादा 2-3 दिवस यूट्यूबवरती पूर्ण टाइम दिला, 10-12 तास 2-3 दिवस त्याने पाहिलं आणि त्यातनं तो एखादा सॉफ्टवेअर शिकला. त्याने जर समजा प्रीमियर प्रो वगैरे सॉफ्टवेअर असे यूट्यूबवरनं शिकले, त्यानंतर आता सॉफ्टवेअर तर येते, एडिट काय करायचं. सुरुवातीला जो व्हिडिओ चांगला वाटतोय, की एखादा रॅन्डमली एखादा व्हिडिओ मी पाहिला, तो व्हिडिओ जर मला चांगला वाटला, तो व्हिडिओ मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचा ट्राय करेल, की त्या व्हिडिओमध्ये काय आहे तेच मी स्वतःच्या ह्याच्यात कॉपी करेल काय. कारण त्यावर एक हात बसेल ना माझा टूल्सवरती, की मला हे जमते, आता ते जमतंय, की फ्रेम्स मला ॲडजस्ट करायला जमतायत, किंवा मला मास्किंग जमतंय, किंवा मला स्लो मोशन वगैरे मला सर्व जमायला लागलंय. आणि जेव्हा तू ते जमेल, तुला एक बेसिक स्किल सेटवरती तुझा हात बसतो, त्यानंतर स्वतःचं काहीतरी बनवायला चालू कर. की आता समजा तुला काहीच नाही, तुला समजा पोएम्स येत असतील तर तू स्वतःच्या पोएम्स ऑडिओ रेकॉर्डमध्ये कर, फुटेजेस त्याला ॲड कर आणि स्वतःचं तू पेजवरती स्टार्ट कर. आणि एक काय होतं की जेव्हा कॉन्टेंट तू स्वतःचा बनवायला लागतो, लोकांच्या नजरेवरती जर तू सारखं येत असेल ना, मग ते तुझ्याशी कनेक्टेड होतात, की अरे ही व्यक्ती माझ्या सारखी फीडला येते, ते फॉलो करतात. आणि जेव्हा लोक तुझ्याशी एकदम जास्त कनेक्टेड होतील, आणि जर तुझा काहीतरी बिझनेस असेल, समजा तुझं काहीतरी प्रोडक्ट असेल, किंवा तुझा समजा टी शर्टचा बिझनेस असेल, तू आधी कॉन्टेंट क्रिएशन वगैरे स्टार्ट केलेले, तुझे एक्स अमाऊंट फॉलोअर्स आहेत, लेट सपोज की तुझे 3,000 फॉलोअर्स आहेत, आणि तू ते सगळे त्यांनी तुला फॉलो केलेले, आणि आता तू तुझा टी शर्ट लॉन्च केलेला आहे, तर 3,000 मधले एकदम काय म्हणतात
लो काउंट पकडला 30-40 जण तरी म्हणते की अरे यांनी काहीतरी बनवलेलं आहे, आपण ट्राय करून बघूया की हा मुलगा एवढे व्हिडिओज वगैरे बनवतो तर याचं चांगलं असू शकतं, ऍटलिस्ट तुला त्यातून तरी कस्टमर्स येतील. त्यामुळे आणि त्याचे की एक पर्सनल ब्रँड वाढतो. जसं स्वतःचं नाव वाढतं तसं तुझा जो ब्रँड आहे तोही वाढतो. आणि जेव्हा पर्सनल ब्रँड वाढतो तो खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज येतात. आता माझा स्टडी ओरिएंटेड कॉन्टेंट असायचा किंवा माझा फिल्म मेकिंग ओरिएंटेड कॉन्टेंट असायचा, तर मग त्यामध्ये मला ज्या डील्स यायच्या, ज्या प्रमोशन डील्स यायच्या, फिजिक्सवाला झालं, न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी झालं, अशा डील्स यायच्या, यातनं माझं साईड असेल किंवा यातनं मला अर्निंग यायची. तर मी बेस्ट वे तेच म्हणेल की यूट्यूबची जी अर्निंग आहे ती खूप कमी ॲज कम्पेअर टू तू एखादं फ्रीलान्सिंग करतोय किंवा एखादी तुला डील येते. आणि जे कॉन्टेंट मी म्हणेल की जे तुला येते ना ते एक सर्टन अमाऊंट ऑफ टाइम पर्यंत तू फ्रीमध्ये कर, त्यानंतर यू स्टार्ट चार्ज की हा बाबा मला हे जमते, माझे एफर्ट्स मी देईल, बट किती वेळ मी फ्रीमध्ये हे करणार. कारण जेव्हा तू फ्रीमध्ये काम करशील लोक एक पॉईंट नंतर व्हॅल्यू नाही करत, की त्यांना माहिती की अरे हा दिला तर हा करूनच देईल. एक पॉईंट नंतर तुला चार्ज ठेवावाच लागेल, कारण जमते तर त्यातनं अर्न तर केलंच पाहिजे ना. त्यामुळे म्हणेल की फायबर झालं, अपवर्क झालं, अशा काही वेबसाईट आहेत ज्यावरती तुला जे जमतं त्याचे तू फ्रीलान्सिंग करू शकते, तिथून तुला क्लायंट्स भेटतील आणि त्या थ्रू तू अर्न करू शकतो. आता तू कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आहेच, तर मग तुला सिनेमॅटिक वगैरे तू काढतच असशील किंवा रॅन्डम शॉट्स वगैरे, तर तुला फिल्म मेकिंग बद्दल काय म्हणजे वाटतं असं? मी म्हणेल की एखादा फोटोग्राफर झाला किंवा एखादा रायटर झाला किंवा एखादा सिनेमॅटोग्राफर झाला, म्हणजे एखादा आर्टिस्ट पकड, जे आर्टिस्ट लोक असतात किंवा जो कलाकार व्यक्ती असतो त्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो किंवा त्याचा जो दृष्टिकोन असतो तो खूप वेगळा असतो. किंवा तू स्ट्रीट फोटोग्राफर्स पाहिला असेल, ते जे फोटो काढतात त्यांचा खूप डीप मिनिंग असतो की ते काहीतरी लॉजिक लावणार त्या फोटोमध्ये किंवा काहीतरी ती थीम दाखवणार किंवा काहीतरी ते मेसेज कन्वे करणार जो आपण इमॅजिनही नाही करू शकत. नंतर तुला कळतं की अरे हा फोटो इतका डीप मिनिंग आहे. किंवा एखादा लेख झाला किंवा एखाद्या रायटरने काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला कळतं, वाचून झालं तर आपलं कळतं अरे हे किती डीप मिनिंग होतं. तर फिल्म मेकिंगमध्ये पण तसंच आहे की जर एखादी इमोशन मला भेटलं, आता मागे जुलैमध्ये वारी होती तर मी शूटसाठी गेलो तर मी प्रत्येक वारकऱ्यांचे मी फुटेजेस रेकॉर्ड करत होते. जेव्हा मी एडिट करायला मी बसलो तेव्हा मला कळलं की प्रत्येक वारकऱ्याच्या ज्या एक्सप्रेशन्स आहेत ते काहीतरी वेगवेगळं बोलतात. तर मग तेच आहे की मी थोडंसं डोळ्यांबाबतीत ऑब्सेस आहे. जर मी फोटो वगैरे काढत असेल तर वेगवेगळ्या कलरचे डोळे असतील तर मला पोर्ट्रेटमध्ये ते काढायला मला थोडंसं वेगळं वाटतं, कारण त्या थ्रू एक वेगळा मेसेज कन्वे करायचा मला थोडा वेळ भेटतो असं. ओके, तू आता कंटेंट क्रिएशन मध्ये तू मेन स्टोरी टेलिंग करतोस, बरोबर. तर तू जो स्टॉकवर गेलेलंस, बरोबर. तर तिकडचा एक्सपिरियन्स कसा होता? सुरुवातीला असं होतं की जेव्हा मी जेईचे प्रिपरेशन करत होतो तेव्हा ऑब्व्हियसली आपण सर्वांनी IIT जेईचे व्लॉग्स झाले किंवा COEP, VJTI या साऱ्या कॉलेजेसचे आपण व्लॉग्स वगैरे बघतो किंवा त्यात जे क्रिएटर्स आहेत त्यांचे व्हिडिओज आपण बघतो. तर मी पण जेव्हा माझ्या जेईचा टाइम होता, जेव्हा मी माझा प्रिपरेशन टाइम होता त्या टायमिंगला मी पण जो स्टॉकवरती व्हिडिओज वगैरे बघायचो आणि त्या थ्रू मोटिवेशन भेटतं की माझ्या सोबतची मुलं जर करू शकतात तर आपण का नाही. त्या थ्रू थोडंसं बूस्ट वगैरे भेटतं. त्यावेळेस मी पाहायचं मग कुठेतरी मनात होतं की यार या प्लॅटफॉर्मवरती मला पण जायचं एकदा. जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो तेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं आणि बाय लक माझा कॉन्टेंट जोस्टॉकच्या टीमनी सुद्धा पाहिला. तर त्यांनी मला रीच आउट केलं की आम्हाला आवडेल की तुम्ही जर आमच्या तुम्ही आमच्या स्टेजवरती आला, तुम्ही आमच्या टॉकसाठी आला तर बरं वाटेल आम्हाला. आणि गुरगावला माझं शूट होतं. मी वाराणसीवरनं गुरगावला गेलो. दॅट वॉज द फर्स्ट टाइम की जेव्हा मी सोलो ट्रॅव्हल केलेलं कॉलेजमध्ये आल्यानंतर, कारण मला आई बाबा सोडायला आलेले, त्यानंतर मग पूर्ण वेळ होतं मी मित्रांसोबत कुठेही गेलो तरी. नंतर मी गुरगावला एकटा गेलेलो. माझा टॉक होता, माझं सकाळी 6:30 वाजता शूट होतं. तर तो एक्सपिरियन्स एकदम मस्त होता की, आणि त्यामध्ये तुम्हाला एक फिक्स टाइम दिलेला आहे, त्या टाइममध्ये तुला तुझी पूर्ण जर्नी एक्सप्लेन करायची आणि तुला लोकांनी एक असा मेसेज द्यायचा आहे की त्या मेसेज थ्रू ते थोडेसे मोटिवेट होतील आणि पूर्ण रॉ राहायचंय की तू काय फेस केलेलं आहे, तुझा काय स्ट्रगल आहे. आणि जर एखादा प्लॅटफॉर्म तुला तुझी जर्नी शेअर करायला देते, कारण प्रत्येकाला तेच असतं की माझी स्टोरी एक युनिक आहे, प्रत्येकाला तेच वाटतं की माझी कहाणी ती सगळ्यांपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि तुला तेच आवडतं ना. जर मी बोलतोय ते लोक ऐकतात ते मला जास्त आवडेल, की माझं बोललं जर लोक मन लावून ऐकतायत तर मग तेच आहे की मला ते थोडंसं प्लस पॉईंट वाटतं की
ठीक आहे माझं बोलणं जर लोक ऐकतायत, मन लावून ऐकतायत, ते मला थोडंसं बरं वाटतं ना की माझं बोलणं कुठेतरी लोक मन लावून ऐकतायत. त्यामुळे की एखादा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला चान्स देत असेल की तुमची जर्नी लोकांपर्यंत शेअर करायला, तर मग ते एकदम चालतात. जोश टॉक माझी एक म्हणू शकतो की एक बकेट लिस्ट होती की मला तिथं जाऊन माझा टॉक द्यायचा आहे, मला माझी जर्नी लोकांजवळ शेअर करायची. तर मग ती माझी विश लिस्ट पूर्ण झालेली. नाही, खरंच खूप चांगली गोष्ट आहे की एवढं लहान वयात तू एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तू लोकांना असं हे तुझी जर्नी शेअर करतोय. तर मग तू आता तुझी इंजिनिअरिंग तू म्हणलं जशी की 2.5 वर्षात तुझी इंजिनिअरिंग संपेल, तर तू त्यानंतर कोणत्या फील्डमध्ये जायचा विचार करतो? इंजिनिअरिंगमध्येच का कॉन्टेंट क्रिएशनमध्ये? जसं की जसं की आपण म्हणतो इंजिनिअरिंग सोडून सगळं करतात. मग तेच आहे की प्रत्येकाला थोडंसं ठीक आहे, अजूनही मी फिगर आउट केलेलं नाहीये किंवा की कोणीच म्हणजे फिगर आउट कोणीच केलेलं नसतं की आपण गो विथ द फ्लो जातो की जिथून मला बेटर ऑपॉर्च्युनिटी भेटते किंवा जिथून मला ग्रो व्हायला चांगला चान्स भेटतोय आपण त्या डिरेक्शनला जास्त जातो. आणि असं तर नाही म्हणता येणार की मी प्लेसमेंट वगैरे स्किप करेल, मी पूर्ण कॉन्टेंट क्रिएशन वगैरे IIT मध्ये आलेलं आहे तर एकदा प्लेसमेंटला तर ट्राय दिलाच पाहिजे. आणि कॉन्टेंट क्रिएशन माझं पॅशन आहे. पॅशन प्रोफेशनमध्ये आपण तेव्हाच बदलतो की जेव्हा तू फुल कॉन्फिडन्स असतो आणि तुझ्या मागे रिस्क घेतली तर खूप बॅकअप प्लॅन असतो. तर पण माझ्यासाठी कॉन्टेंट क्रिएशन प्लॅन बी आहे. माझा प्लॅन आहे नेहमी प्लेसमेंटसाठीच असेल. सध्या आत्ताच्या पॉईंटला पाहिलं तर प्लेसमेंटवरती मी जास्त फोकस करेल. कॉन्टेंट क्रिएशन मी आधीपासून करतोयच आहे, ते पुढेही मी करत राहील, पण ते ॲज अ मी पॅशनच ठेवेल. नाही, ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी. कारण की जे पण करशील आम्हाला माहिती आहे खूप चांगलं करशील. आपण आता वळत पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे, रॅपिड फायर. ओके. फेवरेट हँगआउट स्पॉट इन कॉलेज कॅम्पस? अस्सी घाट. अच्छा, कॉलेज कॅम्पस फेवरेट स्पॉट. अच्छा, रॅपिड फायर आहे ना. LC कॉर्नर. ओके. पुण्याची मिसळ का वाराणसीची चाट? पुण्याची मिसळ ऑल टाइम. ओके. कॉर्पोरेट जॉब और क्रिएटिव्ह पार्ट तू सांगितलंच आहे ते, पण तरी म्हणजे मिडल. ओके. का म्हणजे असं पण? तेच की एक माझं हे मी लिहिलेलं की माझं जे लिखाण आहे ते मला सुख देतं आणि जे माझं काम आहे ते मला पैसे देतं. आणि जेव्हा आपण तू दोन्ही करतो, जर समजा तुझं लिखाणच तुला सुख आणि पैसे द्यायला लागलं तर ते एकदम बेटर राहतं ना. की मला जे आवडतंय तेच माझं हे. तेच की अजूनही फिगर आउट करतोयच आहे मी की पूर्ण मी कॉन्टेंट क्रिएशनमध्येच जायला हवं का. कारण जर मी एक्झाम्पल सांगितलं की माझे जे बाकी फ्रेंड्स आहेत, जे माझे IIT पासआउट सिनियर्स आहेत, थरुण स्पीक्स झालं, सांखोकून झालं, परत संतोष भैया माझा एक चांगला सिनियर आहे IIT दिल्लीचा, हे सर्व कॉन्टेंट क्रिएशन आत्ताही करतायत. बट या सर्वांनी साईड बाय साईड एक त्यांचा जॉब सोबत ठेवलेलाच आहे. कारण कॉन्टेंट क्रिएशन अशी फील्ड आहे ना, ती साईन कर सारखी, ती कधी वरती जाईल खाली येईल, वरती जाईल खाली येईल. आणि एक फिक्स पाथ आहे. जसं जॉब तुला माहिती की एक तू सिक्युअर आहे की मला महिन्याला मी एवढं काम केलं की मला एवढे पैसे भेटणारच आहेत. तसं कॉन्टेंट क्रिएशन तसं नाहीये की तुला एखादा व्हिडिओ तू बनवतोय, तो व्हिडिओ चालतोय, बट नेक्स्ट पॉईंटला जर तो व्हिडिओ चाललाच नाही तर अर्निंग येणार नाहीये. आणि असंही नाहीये की तुला सारख्या ब्रँड डील्स येत आहेत. कधी कधी क्रिएटर्सचं असं असतं की वर्ष झालं तरी एकही ब्रँड डील येत नाहीये. कधी कधी महिन्याभरात 4 ब्रँड डील येतात आणि नंतर कधी काही येतच नाही, ब्रँड डीलच येते. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन मी तर तेव्हाच सजेस्ट कर की कॉन्टेंट क्रिएशन तुम्ही फुल टाइम तेव्हाच करा की जेव्हा तुम्ही पूर्ण फायनान्शियली आणि तुम्ही फायनान्शियली स्टेबल होऊ शकता. कारण ऑब्व्हियस आहे, जर तुम्ही कॉलेजनंतर महत्त्वाचं असेल तर तुम्ही फायनान्शियली स्टेबल पाहिजे. तर मग जेव्हा तुम्ही फुल्ली फायनान्शियली स्टेबल असाल तेव्हा म्हणेल की तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये फुल टाइम करू शकता. तोपर्यंत एक स्टेबलनेस आपल्या एका जॉब थ्रू येऊ शकतो. ओके. स्पीकिंग ऑन स्टेज का स्पीकिंग टू कॅमेरा? स्पीकिंग ऑन स्टेज. ओके. व्ह्यूज की फॉलोअर्स काय तुला मेन हे करतं? ऑडियन्स. ओके. हार्डवर्क की स्मार्ट वर्क काय चूज करतो तू? हे मिक्स आहे की एखादं काम जर हार्डवर्कने होत असेल तर म्हणजे असं नाही की
खूप काही कामं असतात की जिथे स्मार्ट वर्क करून काही फायदाच नाहीये, तिथं हार्डवर्क करावंच लागणार. तुला एखादा खड्डा खोदायचा आहे, तिथं तुला हार्डवर्कच द्यावं लागणार. असं नाही की मी स्मार्ट वर्कने एका मिनिटात मी खड्डा खोदेल, नाही तसं नाहीये. तर बोथ, कारण जिथं गरजेचं आहे, जिथं जे गरजेचं आहे तिथं ते केलं पाहिजे असं म्हणेल. सिनेमॅटिक शॉट्स की रॅन्डम शॉट्स? रॅन्डम शॉट्स. DSLR की मोबाईल? DSLRचं असं असतं की ते खूप अवघड जातं की ते काढा, सेटिंग सेट करा, मग तुम्ही एक करा, तोपर्यंत जो मुवमेंट असतो तो निघून जातो. तर मग त्यामुळे मोबाईल बनेल. इंस्टाग्राम की यूट्यूब? तू कशाला स्टिक होणं जास्त प्रिफर करशील? मी यूट्यूबवरती कन्सिस्टंट व्हायचा ट्राय करतोय, बट होत नाहीये माझ्याकडनं. बट डेफिनेटली यूट्यूब. ओके. तर एक फक्त शेवटचा प्रश्न की आत्तापर्यंत तू जे शिकलास तर त्याहून एक ॲडवाईस कशी देशील तू सगळ्यांना, आपल्या ऑडियन्सला? आत्तापर्यंत मी या जर्नीमध्ये जे काही शिकलेलं आहे त्यामध्ये एक 4-5 गोष्टी आहेत की ज्या खूप जास्त मी शिकलेलो आहे. की पहिली तर असे की फिअर ऑफ बिंग जज कधीच होऊ देऊ नका, की लोक काय म्हणतील किंवा 4 लोक काय म्हणतील हे होऊ नका देऊ. कारण 4 लोक कधी समोर येऊन बोलणार नाहीयेत. तुम्ही जर 4 लोकांमुळे तुमचं काम करायचं सोडून द्यायचं, ते काम कधी होणारच नाहीये. ते एक आहे. आणि अजून एक गोष्ट की उद्या कधी येत नाही. जे काम करायचे ते आज आणि आत्ताच केलं पाहिजे. कारण तुम्ही जर म्हटलं मी उद्या करेल, तर उद्या परत कधी येतच नाहीये, ही एक गोष्ट. आणि अजून 1-2 गोष्टी, त्यातली एक गोष्ट अशी की नाही म्हणायला शिका. कारण खूप वेळा असं होतं की एखादं काम नाही करायचं, बट बाय फोर्सफुली किंवा बर्डनमुळे आपण म्हणतो की हा बाबा ठीक आहे मी करतो काम. एखादं काम किंवा एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये, नाही बोलून फ्री व्हा. की उगाचच तिथं तुमचा टाईमही जाणार, तुमचं मन रमत नाहीये, तरी तुम्ही फोर्सफुली ते काम करताय, तर त्याचा काही फायदा नाही. कारण ते कामही काम केल्यासारखं होणार नाही. त्यामुळे ज्याच्यात मन रमतंय तिथं तुम्ही हे करा. बाय फोर्सफुली काही करू नका. आणि बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. कारण असं होतं की कॉलेजला आल्यानंतर भरपूर जण फ्रीडम भेटलेलं आहे. आता मला हे फ्रीडम भेटलेलं आहे, ते मी बाहेर जाईल, पार्टी करेल, मित्रांसोबत फिरेल, हे करेल ते करेल. नाही, एक पॉईंटला तुम्हाला सिरियस व्हावंच लागतं. आणि ते सिरियसनेस तेव्हाच येतं की जेव्हा तुम्ही घरापासून लांब जाता. तेव्हा खूप साऱ्या गोष्टी ऑब्झर्व करायला भेटतात, खूप साऱ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतो आपण. तर त्यामुळे मी म्हणेल की स्वतःसोबत ऑनेस्ट राहायला पाहिजे. की आपल्याला जे एक्सपिरियन्स येत आहेत त्या थ्रू मी काय शिकलं पाहिजे, की त्या थ्रू मी काय एक्झिक्यूट केलं पाहिजे असं म्हणेल. आणि कॉन्टेंट क्रिएशनसाठी मी हे म्हणेल की जेवढं लवकर स्टार्ट करता येईल तेवढं लवकर स्टार्ट करा. कारण उद्या कधी येत नाही. आणि जर तुम्ही यामुळे स्टार्ट नसेल करत की माझे मित्र किंवा माझे लोक काय म्हणतील, 4 लोक काय बोलतील, 4 लोक कधीच काही नाही बोलत. ते तुम्हालाच वाटतं की तो मला जज करत असेल. तो जज नाही करत. कोणासाठी एवढा वेळ नाही आहे की बाबा तो असं करतोय मी त्याला जज केलं पाहिजे. त्यामुळे जेवढ्या लवकर एखादी गोष्ट करायची असेल एक्झिक्यूट, तेवढ्या लवकर केली पाहिजे. नाही, हे बरोबरच आहे की. आणि एक असं एक म्हण आहे की स्ट्रेंजर इज युअर बिगेस्ट सपोर्टर. हो, बरोबर. तर अशाच नोटवर आपण हा पॉडकास्ट एंड करूयात. आणि खूप खूप धन्यवाद अभिनंदन, तू आमच्या पॉडकास्टवर आला, तुझे एक्सपिरियन्स शेअर केला आणि तुझे इन्साईट दिले. आणि अशाच इन्साईटसाठी बघत राहा ASMS कट्टा.